नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत सुपेकर सर एश क्लासेस एज्युकेशनमध्ये आपले स्वागत करतो। एश क्लासेस एज्युकेशन प्रेझेंटेड बाय 10th स्टँडर्ड कुमार भारती मराठी इयत्ता 10वी प्रथम भाषा इयत्ता 10वी मराठी प्रथम भाषा आजी कुटुंबाचं आगळ या पाठाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। आत्तापर्यंत तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर प्रथमतः सबस्क्राइब करा, त्यामुळे तुम्हाला नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील। सबस्क्राइब द चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन अँड गेट नोटिफिकेशन ऑफ न्यू व्हिडिओज। महेंद्र कदम लिखित आजी कुटुंबाचं आगळ। मराठीचे अभ्यासक आणि लेखक त्यांची मराठीची वर्णनात्मक भाषा विज्ञान, कवितेची शैली ही भाषाविषयक पुस्तके, कादंबरी, सार, विस्तार, कवितेचे वर्तमान ही समीक्षेची पुस्तके, धूळ पावले ही कादंबरी, मेघवृष्टी अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादन, तो भितो, त्यांची गोष्ट हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। कवितेची शैली या पुस्तकात 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग तरखडकर पुरस्कार मिळालेला आहे। महेंद्र कदम यांना कवितेची शैली या पुस्तकास 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग तरखडकर हा पुरस्कार मिळालेला आहे। हा पाठ ग्रामीण जीवनाशी संबंधित आहे। ग्रामीण संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून घडते। मानवी नातेसंबंध, त्यातील सुरक्षितता, त्यांचे परस्परावलंबन आणि या सगळ्यांचा आधार असणारे कुटुंबप्रमुख आजी। आजी म्हणजे जणू कुटुंबाचं आगळ। ग्रामीण घराची रचना, ग्रामीण जीवनशैली यावर प्रकाश टाकण्याचं काम या प्रस्तुत पाठात करण्यात आलेले आहे। कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे। त्या काळातील मुलाचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा अशा अलीकडच्या काळातील दुर्मिळ झालेल्या गोष्टीचे वर्णन या पाठात वाचायला मिळते। ग्राम संस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्राम संस्कृतीचे महत्त्व जाणण्याचा संदेश प्रस्तुत पाठातून मिळतो। महेंद्र कदम लिखित आजी कुटुंबाचं आगळ। महेंद्र कदम लिखित आजी कुटुंबाचं आगळ हा पाठ आगळ या प्रस्तुत कादंबरीचा आहे। या कादंबरीमध्ये नायकाची आजी ही नायकाच्या घरच्या सत्ताधीश आहे। नायकाच्या घरची सत्ताधीश आहे आणि तिच्या घरातील सर्व सदस्यावर वचक आहे। त्याचबरोबर गावातील इतर लोकांवरही वचक आहे। हे या प्रस्तुत पाठामध्ये लेखक महेंद्र कदम याने यावर प्रकाश टाकलेला आहे। यामध्ये ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडते। ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडते। एकत्र कुटुंब पद्धतीवर त्याने प्रकाश टाकण्याचे काम केलेले आहे। कुटुंब प्रमुख कशा पद्धतीने कार्य करते हे या प्रस्तुत पाठामध्ये सांगितलेले आहे। त्याचबरोबर एकत्र कुटुंब पद्धतीमुळे एकंदर कशा पद्धतीने नाते संबंध जपले जातात, एकंदर संस्कार कसे केले जातात, या सर्वांचा उल्लेख या आजी कुटुंबाचा आगळ या पाठात केलेला आहे। एकंदर ग्राम संस्कृतीचं दर्शन या प्रस्तुत पाठात केलेले आहे। चला तो मित्रांनो, आजी माझी आजी, लेखक म्हणतात माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी
ऊन पावसाने रापलेल्या त्वचेची नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिच्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण, ताटकणा, पायात जुन्या वळणाच्या नालांच्या वाहना, अंगात सोळी आणि हिरवं व लाल अशी 2 रंगाची नऊवारी, इरकल लुगडी, कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छात्रछायेखाली आमचं सर्व कुटुंब गुन्हा गोविंदानं नांदत होतं. या प्रस्तुत पाठामध्ये आजी कुटुंबाचा आगळ लिखित महेंद्र कदम याने ग्रामसंस्कृतीचे वर्णन केलेले आहे. आगळ या कादंबरीमध्ये कादंबरीच्या नायकाची आजी ही नायकाच्या घरची सत्ताधीश होती. तिनं हे सत्ताधीश खऱ्या अर्थाने तिचं वर्णन कसं करण्यात आलेलं आहे. तिची उंची 5.5 फूट उंचीची आहे, रंगाने गोरी आहे आणि अनेक अनुभव घेतलेले आहे. त्यासाठी त्यांनी उल्लेख केलेला आहे की ऊन पावसाने रापलेल्या त्वचेची आणि नवऱ्यामागे सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर म्हणजे तिची एक पिढी, च्या मुलाची पिढी, आता नातवांची पिढी, या नातवांच्या पिढीवर पण हुकूमत गाजवणारी आजी. आता एवढं वय झालं तरी सुद्धा 70 ओलांडली तरी सुद्धा हातात अद्यापही काठी आलेली नव्हती आणि दात सुद्धा शाबूत आहेत, पण मोत्यासारखे तिचे दात पण चमकत राहतात. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, त्याचबरोबर धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडून तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण, ताटकणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना, अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी 2 रंगाची नऊवारी लुगडं घालणारी ही आजीचा सर्व कुटुंबावर एक वचक होता. सर्व कुटुंबावर एक वचक होता. लेखक म्हणतात की 3 पिढ्याभर हुकूमत गाजवणारी ही आमची आजी. आणि या आजीचं वर्णन या पहिल्या पॅरेग्राफमध्ये केलेलं आहे, पहिल्या परिच्छेदामध्ये केलेले. अंगात चोळी आणि हिरवं आणि कधी लाल अशा 2 रंगाची नऊवारी लुगडी घालणारी ही आजी आणि कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली या पदीचं कुटुंब गुन्हा गोविंदानं नांदत होतं. लेखक पुढं म्हणतात की आमच्या घरी एक गावरान गाय होती. तिला आम्ही कपिली म्हणायचो. लेखकाच्या घरी एक गावरान गाय होती आणि त्या गाईचं नाव काय होतं? कपिली. आणि एका आड एक वेताला तरी खोड ती नक्कीच द्यायची. त्यामुळे दावणीला कायम कपिलीचंच बैल असायचं. म्हणजे एका आड एक जेव्हा ती बाळ द्यायची तेव्हा काय म्हटलेलं आहे की कमीत तरी ती एका वेताला तरी खोड द्यायचीच, म्हणजे बैल द्यायचीच. आणि कायमस्वरूपी कपिलीचं बैल असायचंच. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गाईनं पाना सोडला की वासरू आखडायचं. चरवीतल्या दुधाच्या धाराचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. आणि लेखक या पुढं म्हणतात की त्यांच्याकडे एक कपिली नावाची गाय होती आणि ती गाय भरपूर दूध देत असे. आणि जेव्हा लेखकाचे वडील किंवा काका धार काढायला बसायचे, धार म्हणजे दूध काढायला बसायचे, तेव्हा लेखकांचे बंधू
लेखकाचे भावंडे हे गोठ्याकडे निघायचे आणि गोठ्यात गेल्याच्या नंतर जो चरवीतल्या दुधाच्या धाराचं जे काही संगीत ऐकू येत होतं, संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची आणि चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं आणि ग्लास वासरू आखडायचं आणि चरवीतल्या दुधाच्या धाराचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायची. न ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं. तिथंच मग ते धारश दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पित राहायचं. तिथंच संपूर्ण घरात जायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली की म्हातारी डाळजतच सोप्यात अवतरायची. तिथंच बसून राहायची. हातातली माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची. कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. घरच्या 4 सुना नांदायला आल्या. त्यांच्या कुणाचा भरवसा द्यायचा, कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही, म्हणून आम्हाला गोट्यातच दूध मिळणार. आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं. आमची आई थोरलीही होती. आपण बसून जावांना काम लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिल्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडं कुणी घासायची, हे सगळं ठरवलेलं असायचं. आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदललं जायचं. आजीचा कटाक्ष. आजीचं म्हणणं होतं की घरात आलेल्या 4ही मुली वेगवेगळ्या ठिकाणच्या जे सुना होत्या, 4 घरच्या 4 सुना नांदायला आलेल्या आहेत आणि त्यामध्ये कुणाचा काय भरोसा, ते आपल्या लेकराला कोण आपल्या लेकराला किती देईल याची खात्री नाही. त्यामुळं या सर्व भावंडांना दूध पिण्यासाठी आजी गोठ्यात पाठवायची आणि जे काही धारुणीशी निघालेलं दूध, नुकतंच काढलेलं दूध ते सर्वांना प्यायला द्यायचे. आणि लेखकांचे भावंड जोपर्यंत तोंडाला मिशा फुटत नाहीत तोपर्यंत, म्हणजे त्या दुधाचा फेस त्यांच्या तोंडाला लागायचा तोपर्यंत ते तिथंच दूध प्यायचे. आणि दूध पिणं झाल्याच्या नंतर ते पुन्हा घरात यायचे आणि घरात आणलेली जी अर्धी चरवी दूध जेव्हा घरात येत असे तेव्हा आजी ढाळजतच सोप्यात बसून राहायची. कारण तिचं म्हणणं होतं की एकाही सुनानं चहा करून पिऊ नये. कारण तिथं जर आपण असेल तर ते त्या ठिकाणी चहा करून पिणार नाहीत. किंवा प्रत्येक सुनेनं काम केलंच पाहिजे. प्रत्येक सुनेनं काम केलंच पाहिजे आणि ते काम ठरवलेलं असायचं. आणि प्रत्येक 8 दिवसाला, प्रत्येक आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदलवलं जायचं. कुणं भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, कालवण म्हणजे काय, भाजी कुणी करायची, भांडी कुणी घासायची, हे सगळं ठरवलेलं असायचं. परंतु तरीसुद्धा एकाच सुनेने सर्व काम करत बसायचं नाही, तर हे रोटेशनप्रमाणे पुन्हा काम बदलत जायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष होता. म्हणजे रोटेशननुसार काम बदललं तर पुढच्या आठवड्याला जेव्हा आज जे काम होतं, या आठवड्यामध्ये जे काम होतं ते पुढच्या आठवड्यामध्ये राहणार नाही. आजीचं म्हणणं होतं की प्रत्येकांना प्रत्येक काम जमलंच पाहिजे. कारण या पाठामध्ये महेंद्र कदम यांनी ग्रामीण जीवनाची छोटी आवृत्ती म्हणजे ग्रामीण जीवनातील कुटुंब व्यवस्था, गावातील सर्व समाज एकसंघ कसा असतो, कुटुंबाची तसेच असते. म्हणून ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पद्धती आढळते. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहतात. लग्न झाल्यानंतरही कुटुंबातील भाऊ सहकुटुंब एकत्रच राहतात. एकत्र राहत असताना कोणताही संघर्ष निर्माण झाला त्यावर तोडगा
काढण्याची जबाबदारी ही ज्येष्ठ व्यक्तीची असते आणि याही प्रस्तुत पाठामध्ये ज्येष्ठ कोण आहे? आजी आहे आणि आजीचा वचक तिच्या मुलावर आहे, त्याचबरोबर सुनेवर पण आहे आणि अशा पद्धतीने सर्व मुलांवर पण तिच्या नातवावर पण त्यांचं वचक आहे आणि त्यानुसार ती सर्वांवर योग्य संस्कार करते आणि सुनांना पण ती व्यवस्थित पद्धतीने प्रत्येकीनं काम केलंच पाहिजे या पद्धतीनं तिचा कटाक्ष असतो आणि त्याचबरोबर प्रत्येकाला काम जमलं पाहिजे, सर्व काम प्रत्येकांना जमलंच पाहिजे हे आजीचं म्हणणं होतं. या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आली की मिशा येईपर्यंत, म्हणजे काय, या कादंबरीमध्ये काय झालं, या कादंबरीतील मुलांनी खूप दूध प्यायला मिळे. घाईघाईने दूध पिण्यामुळे ओठाच्या वरच्या बाजूला म्हणजे मिशीच्या जागी ते जेव्हा लागायचं ओठाला पांढरी मिशी आल्यासारखं गमतीदार दृश्य दिसायचं. त्याच याला इथं मिशीपर्यंत दूध पिणे असा हा शब्द वापरण्यात आलेला आहे. त्यानंतर आजीचा कटाक्ष काय होता की प्रत्येक सुनेला काम जमलंच पाहिजे. बरेच वेळेस काय होतं की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जेव्हा 4-5 सुना असतात त्यामध्ये जी मोठी सून असते ती काय करते की सर्व छोट्या सुनांवर इतर सुनांवर वचक ठेवते आणि स्वतः म्हणजे सर्वांना काम वाटून देते आणि स्वतः काही काम करत नाही. हे आजीला अनुभव होता. म्हणून आजी पण काय करायची की मोठ्या सुनेने काम न करता फक्त कामाची वाटणी करूनच ती बाजूला होईल त्यासाठी काय करायची की ती ढाळजतच बसायची आणि ढाळजत बसून तिने आपल्या सुनेवर नजर ठेवायची. त्याचबरोबर आलेल्या दुधावरही ती नजर ठेवायची की आलेलं जे दूध आहे त्या दुधाचा चहा तर करून पित नाहीत ना, सुना ज्या आहेत सुना चहा तर करून पित नाहीत, यावरही तिचा कटाक्ष असायचा. आणि त्यानंतर रोटेशननुसार काम बदललं पाहिजे यावर आजीचा कटाक्ष असायचा. प्रत्येकाला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष होता. येत नसेल तर ते काम शिकवायचं, पण कामातनं कुणाची सुटका नसायची. भाकरी करपल्या की करणारीना लाखोली, सरपण नीट नसलं की गड्याची फजिती. स्वयंपाक झाला की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची, आजी पुढं सरकायची आणि आमची आई जेवायला वाढायची. अशा पद्धतीने आजी जेव्हा सर्व हे बाळगोपाळ जेवायला बसायचे तेव्हा आजी त्यांच्या समोर बसायची आणि आई सर्वांना वाढायची आणि वाढल्यानंतर सर्वांना पोट भरून शनी जेवायला लावायची. किंवा कुणी एकही पण वाढतानाही आजीचा जागता धपाटेच घालू खाऊ घालायची. कुणाला खरकट ठेवून द्यायची नाही. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. 10च्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून दुपारच्या कामाचं नियोजन करून मगच आजीची स्वारी ढाळजत येणार. म्हणजे आजी जोपर्यंत सर्व काम आवरत नाही तोपर्यंत तिथंच बसून राहायची. जेव्हा मुलं जेवायला बसत असत तेव्हा आजी त्यांना जबरदस्तीने अधिक जीव घालायची. जेव्हा म्हटले धपाटे घालून खाऊ घालायची. कुणाला खरकट म्हणजे काय, जे आपण जेवत आहोत त्यामधला काही विशिष्ट भाग त्यामध्ये ठेवू दिला जात नसे आणि त्यामध्ये आजी त्यांना जबरदस्तीने खाऊ घालत असे. आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर जे काही शेतावर काम करणारे जे काही पुरुष आहेत त्यांच्या भाकरी बांधल्या जायच्या आणि जेवणानंतर बालगोपाळांचं जेव्हा जेवण आवरायचं तेव्हा शेतावर कामाला गेलेल्या पुरुषांच्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायला बसायच्या. जेवणानंतर 10च्या दरम्यान पोरांना शाळेत पाठवायचं. जे काही जे बाळगोपाळ होते त्या सर्व बाळगोपाळांना शाळेत पाठवण्याचं काम केलं जायचं. दुपारच्या कामाचं नियोजन करायचं आणि मगच आजीची स्वारी कुठं निघायची, ढाळजत येणार. बसता बसता झोपी जाणार, पण झोप भारी सावध. कुठंही झालं की आजी तट्ट जागी, कानोसा घेऊन पुन्हा डोळं झाकणार. झोप होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळ शिवायचं असो, शेंगा फोडायचा असो की धान्य निवडायचं असो, सगळ्या मिळून एकमेकींची कामे करायच्या. गल्लीतल्या बायका येतानाच काम घेऊन यायच्या, गप्पा व्हायच्या, सासूरवास जात
सगळ्यांची चर्चा रंगायची. एकदा का पुरुष कामाला गेले, एकदा का पुरुष शेतीवर कामाला गेले की स्त्रियांकडं बराचसा वेळ असायचा. तेव्हा ह्या स्त्रिया काय करायच्या की आपलं काही निवडण्याचं काम असेल, शेंगा फोडायचं काम असेल किंवा वाकळे शिवायचं काम असेल, हे घेऊन शनी आजीकडे यायच्या आणि सर्व मिळून शनी एकमेकींचं काम करू लागायच्या, गप्पा गोष्टी रंगायच्या आणि एकमेकांना ते काम करू लागायच्या. गल्लीतल्या बायका येताना काम घेऊन यायच्या, कारण काम पण झालं पाहिजे आणि गप्पा गोष्टी पण झाल्या पाहिजे. त्याचबरोबर गावामध्ये एकंदर इतर गोष्टी काय चालू आहेत, कुणाचं काय चालू आहे यावर ह्या महिला चर्चा करायच्या. कारण महिला बरेच वेळेस काय करतात की आजूबाजूला काय चालतं यावर अधिकाधिक चर्चा करतात. अशाच पद्धतीनं आजीकडं येणाऱ्या स्त्रिया पण आपापसामध्ये चर्चा करायच्या त्या आणि सगळ्यांची चर्चा रंगायची. आमची ढाळस, इथे लेखक म्हणतात आमची ढाळस म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. तर सगळ्या बातम्या तिथं यायच्या, त्याची शहनिशा व्हायची आणि मग त्या गावभर जायच्या, कडूस पडायच्या. आधी ही मैफिल मोडायची. माणसाची वेळ झाली की म्हातारीची ढाळ सुटायची. माणसं ढाळजत बसायची. रात्री 8च्या दरम्यान ढाळजाचा दरवाजा लागला आणि एकदा आत आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. दिवसभर सर्व पुरुष मंडळी शेतावर काबाड कष्ट करायचे आणि तेव्हा खऱ्या अर्थानं पुरुष घरी राहत नसत. तेव्हा आजूबाजूच्या अनेक स्त्रिया, अनेक बायका हे काय करायच्या तिथे यायच्या आणि आल्यानंतर ते येताना काय घेऊन यायच्या आपल्यासोबत जे काही काम करायचं आहे, भाजी निवडायची असेल, धान्य निवडायचं असेल, शेंगा फोडायच्या असतील, ते सर्व घेऊन यायचे किंवा वाकळ शिवायचे असेल ते सर्व घेऊन यायच्या आणि आल्यानंतर सर्व गावभरांच्या सर्व चर्चा तिथं रंगायच्या. जसं की वर्तमानपत्र असतं आणि त्या वर्तमानपत्रामध्ये सर्व बातम्या छापून यायच्या. त्या पद्धतीनं सर्व बातम्याची चर्चा या ठिकाणी केली जायची. तसं एक प्रश्न आपल्याला यावर आहे, आमची ढाळस म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं. या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ यावर ह्या प्रश्नाचं उत्तर इथं या पेजवर दिलेलं आहे, पेज नंबर 6 आहे. या प्रश्नाचं उत्तर असं होऊ शकतं. प्रस्तुत पाठ मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असं होऊ शकतं की प्रस्तुत पाठ आजी कुटुंबाचं आगळ लिखित महेंद्र कदम याने ग्राम संस्कृतीचे वर्णन केले आहे. आगळ या कादंबरीच्या नायकांची आजी ही नायकांच्या घरांची सत्ताधीश होती. तिच्या घरातील सर्व सदस्यावर वचक होता. त्याचबरोबर गावातील इतर माणसावरही तिच्या शब्दाचा मान होता. आजी दुपारपर्यंत घरातील सर्व कामे सुनामार्फत पूर्ण करून ढाळजत यायची. त्याचवेळी गल्लीतल्या इतर बायकाही आपापली कामे पूर्ण करून ढाळजेत हजेरी लावत आणि सर्व समवेत गप्पा टप्पा करता निवड टिपण करत, त्याचबरोबर वाकळ शिवत, शेंगा फोडत, वेगवेगळी जी कामं घेऊन आलेले होत्या बायका ते सर्व कामे त्या ठिकाणी केली जात. वर्तमानपत्राप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे वर्तमानपत्राचे वार्ताहर वेगवेगळ्या भागातून बातम्या जमवतात आणि संपादक त्या सर्व बातम्याची शहनिशा करतात आणि मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छपाई करतात, त्याचप्रमाणे हे ज्या बायका यायच्या आहे, महिला यायच्या आहे, लेडीज यायच्या आहे, काय करायच्या गावभराच्या सर्व गोष्टी घेऊन यायच्या आणि मगच काय केलं जायचं तिथं चर्चा व्हायची आणि चर्चा झाल्याच्या नंतर आजी याची सर्व शहनिशा करायची आणि आपलं वर्तमानपत्र, त्या वर्तमानपत्राला नाव काय, ढाळस या वर्तमानपत्राचे सर्व वार्ताहर काय आहे, गावभरातून सर्व बातम्या जमवतात आणि ढाळस या वर्तमानपत्राचे संपादक म्हणजे कोण असेल,
आजी. कारण ज्याप्रमाणे वर्तमानपत्र कार्य करते त्याचप्रमाणे इथं गप्पा गोष्टी रंगतात आणि आजी या सर्वांची शहानिशा करते. आणि आजीच्या घरची ढाळच ही वर्तमानपत्रासारख्या यंत्रणेतून बातम्या आजी प्रकाशित करते आणि इतर बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत. ज्याप्रमाणे वर्तमानपत्र छपाई करण्यापूर्वी काय केलं जातं की सर्व वार्ताहर वेगवेगळ्या भागातून बातम्या घेऊन येतात आणि घेऊन आल्याच्या नंतर त्याची शहानिशा होते आणि त्यानंतर छपाई होते आणि छपाई झाल्यानंतर सर्वत्र त्या बातम्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून पसरवल्या जातात. तसंच हे बायका गावातून सर्व वेगवेगळ्या बातम्या आणि आणल्यानंतर या ढाळजे त्यांच्या गप्पा गोष्टी रंगत आणि त्याची शहानिशा झाल्याच्या नंतर जेव्हा आजी म्हणायचं की सत्य आहे, आजीनं शहानिशा करून शनी जेव्हा शिक्कामोर्तब केला की शहानिशा करून आजीनं सांगितलं की ही बातमी बरोबर आहे, तेव्हा हे ज्या पद्धतीनं वर्तमानपत्राच्या माध्यमातून बातमी सर्वत्र पसरत असे त्याचप्रमाणे ह्या बायका ह्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत. म्हणजे अशा प्रकारे ढाळस ही ज्या पद्धतीनं ढाळस इथं लेखकाने काय म्हटलं की अशा प्रकारे आजीची ढाळस ही गावचं वर्तमानपत्र होतं. या ठिकाणी कारण पुरुष मंडळी शेतावर कामाला जायची तेव्हा दिवसभरामध्ये जी काही स्त्रिया घरी राहायच्या त्या स्त्रिया आजीसोबत गप्पा गोष्टी करायच्या आणि गप्पा गोष्टी करता ते आपलं कामही आवरायच्या आणि काम आवरताना जे की गप्पा गोष्टी व्हायच्या आणि त्या गप्पा गोष्टीतून त्यांनी लेखकाने जे झालेल्या गप्पा गोष्टीचा प्रसार होण्या अगोदर तिचं शहानिशा होते. म्हणजे या सर्वांना त्यांनी एक वर्तमानपत्राची उपमा दिलेली आहे. पुढं म्हटलेलं आहे की जेव्हा पुरुष येण्याची वेळ होत असे तेव्हा ही यांची मैफिल मोडायची. याची मैफिल या स्त्रियांची मैफिल केव्हा मोडायची आजीसोबतची, जेव्हा पुरुष मंडळी जेव्हा घरी येण्याची वेळ होत असे तेव्हा यांची मैफिल मोडायची आणि ढाळजमधून सर्व स्त्रिया आपापल्या घरी जायच्या आणि माणसाची वेळ झाली की म्हातारीची जाळ सुटायची. माणसं ढाळजत बसायची. रात्री 8च्या दरम्यान ढाळजाचा दरवाजा लागला आणि एकदा आतून आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही 6 फुटाची लांब आणि 52 फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातली कडीला हात घालून ती बाहेरून ही समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. हे सगळं म्हणजे दरवाजाच पर्यायाने वाड्याचं भरभक्कम संरक्षक कवच होतं. म्हणजे जे आगळ होती ही आगळ एकदा का ढाळजाचा दरवाजा बंद झाला आणि आगळ जेव्हा आत टाकल्या जायची तेव्हा त्या तोंडाला असणारा जो पितळी वाघाच्या जबड्यामध्ये हात टाकून आगळ मध्ये टाकणे किंवा बाहेर काढणे हे साधारणतः जोखमीचं काम होतं. आणि एकदा का आगळ टाकली की तेव्हा बाहेरच्या लोकांशी संपर्क होत नसे किंवा आतल्यांचा बाहेर नाही आणि बाहेरच्यांचा आत संपर्क होत नसे. म्हणजे ही एक संरक्षण करणारी आगळ होती. या बाहेर पडायला संधी नसायची आणि तसंच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा. कारण बाहेरच्या लोकांपासून पूर्णपणे संरक्षण व्हायचं. या पद्धतीनं यावर असा प्रश्न पण येऊ शकतो, आगळ लावण्याची टाकण्याची पद्धत समजावून सांगा. म्हणजे आपणाला या मग प्रश्नाचं उत्तर कसं होईल. प्रस्तुत पाठ आजी कुटुंबाचा आगळ लिखित महेंद्र कदम यांनी ग्रामीण भागात घराचे संरक्षण करण्यासाठी दरवाजाच्या पाठीमागे वजनदार जाडजूड मजबूत वासा वापरला जातो. त्याचे वर्णन या पाठामध्ये केलेले आहे. प्रस्तुत पाठात आगळ म्हणजे
दाराला लावलेला आडसर. दार बंद केल्यावर आडसर लावला जातो. आगळ म्हणजे एक वजनदार जाडजूड व मजबूत सागवानी वासा असतो. त्यांच्या एका टोकाला वाघाचा मुखवटा बसवलेला असतो आणि वाघाच्या जबड्यात एक भक्कम कडी बसवलेली असते. या कडीला धरून आगळ ओढायची किंवा ढकलायची असते. दाराच्या दोन्ही बाजूंना आगळ लावण्यासाठी भिंतीत खोबण म्हणजे कोनाडे असतात. हे कोनाडे किंवा खोबण भिंतीच्या दोन्ही बाजूला असतात आणि त्यापैकी एक खोबण जे असते आगळ पूर्ण सामावली जाईल. म्हणजे जेव्हा आपणाला दरवाजा उघडायचा आहे तेव्हा ती आगळ ते दुसऱ्या खोबणीमध्ये, ज्या खोबणीमध्ये पूर्णपणे आगळ बसते त्या खोबणीमध्ये ती आगळ ठेवल्या जायची. एवढी खोल असते आणि कडीला धरून आगळ कोनाड्यात पूर्ण ढकलली जाते. दरवाजा पुन्हा उघडता येत नाही. जेव्हा दरवाजा लावायचा आहे तेव्हा त्या दोन्ही खोबणीमध्ये आगळ बसवली जाते आणि आगळ बसवल्यामुळे तो दरवाजा उघडला जात नाही. दरवाजा बंद करत्यावेळी कोनाड्यात ढकलून ठेवलेली आगळ कडेला धरून ओढून बाहेर काढली जाते. ती टोक दुसऱ्या भिंतीच्या कोनाड्यात ढकलवली जाते. आगळ लावलेल्या वेळी बाहेरून कुणीही हल्ला करू शकत नाही. आगळ ही घराच्या सुरक्षितेची हमी असते. या पाठात अशा पद्धतीने आगळीचं वर्णन केलेले आहे. ढाळजाचा दरवाजा लावला की त्या पाठीमागे आगळ लावली जायची आणि या आगळमुळं सर्व घराचं संरक्षण होत असे. अशा पद्धतीने या ढाळजाचं वर्णन केलेले आहे. त्याचबरोबर लावलेल्या आगळचं वर्णन पण केलेलं आहे. आगळ ही सर्व कुटुंबाचं संरक्षण करणारं आहे. त्यानंतर आणि या सर्व कुटुंबाचा आधारही मनुष्याने ओळखलं जातं. त्यानंतर यावर असा एक प्रश्न होऊ शकतो की दुपारच्या वेळी मुलांकडून केल्या जाणाऱ्या कल्पक कृती सांगा. मग याचं उत्तर असं होऊ शकतं मित्रांनो, प्रस्तुत पाठ आजी कुटुंबाचा आगळ. लिखित महेंद्र कदम यांनी ग्रामीण भागातील मुले खेळत असलेल्या खेळाबद्दल विवेचन केलेले आहे. प्रस्तुत पाठात लेखकाने दुपारच्या वेळी म्हणजे दिवसभरातील कामे आवरून फावल्या वेळात मुले बैठे खेळ खेळून झाल्याने मैदानी खेळ खेळण्यासाठी बाहेर पडत असतात आणि त्यांच्या कल्पकतेने ते नवनवीन खेळांचा शोध लावत असतात. जसे की सरपणातील लाकडे काढून विठ्ठू-दांडू बनवणे, भोवरे तयार करणे, त्याचबरोबर भिंगऱ्या तयार करण्यासाठी लाकडांच्या तुकड्याला दगडावर घासून गोल आकार देण्याचा प्रयत्न करत असत. याचबरोबर मुलांची कल्पकता इथेच न थांबता चुलीची काजळी लावून काळ्या कुळकुळीत बनवलेल्या खापऱ्या पाठीवर घासून पाठीला काळा कुळकुळीत रंग आणण्याचा प्रयत्न करत असत. त्याचबरोबर बैलगाड्या बनवण्यासाठी ज्वारीची ताटे व बैल बनवण्यासाठी लाल मातीचा उपयोग करत असत. त्याचबरोबर मुले गोल गोल आकारांचे गोटे जमवून ते सर्व बाजूने दगडावर घासून त्याला गोल आकार देण्याचा प्रयत्न करत असत. अशा प्रकारे या प्रस्तुत पाठात लेखकाने ग्रामीण जीवनातील मुलांनी कल्पकतेचा वापर करून वेगवेगळी कल्पकृती करून दिवसभर खेळणी तयार करत आपला वेळ घालवत असत. याचं वर्णन या पाठामध्ये केलेले आहे. यामध्ये पुढे म्हणलेले की भर उन्हामध्ये मग आजी जास्त त्रास होऊ न देता तिथं ढाळजत पडी सोप्यात कुठंही आम्ही बैठे खेळ खेळायचो. लेखक सांगतात की कारण आजी बाहेर पडू देत नसे. त्यावर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं. आता याला सविस्तर बघूत. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच लेखकांचे भावंड खेळ खेळत असत. पडवीत सोप्यात कुठंही बैठे खेळ खेळायचे. चिंचोके, गजग, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळचुळू, मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ खेळायचे. तर कधी घरातल्या सरपणातील लाकूड काढायचं
आणि त्याच्यापासून विठ्ठू आणि दांडू बनवायचा. भोवरा बनवीत बसायचं. भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं. मधूनच हुक्की आली की पाठी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची. तरवाराच्या वळ्या शेंगांना छिद्र पाडून बावी काट्यात ओवायच्या. काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या. म्हणजे असे वेगवेगळे खेळ. कारण शहरी भागामध्ये ज्या पद्धतीने मनोरंजनासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे साधनांचा वापर केला जातो किंवा आज आधुनिक काळामध्ये जे काही मनोरंजनासाठी जे साधनं आहेत ते या अगोदर ग्रामीण भागामध्ये नव्हते. आजही ग्रामीण भागामध्ये बरेचसे मनोरंजनासाठी बरेचसे साधन उपलब्ध आहेत, परंतु हा धडा लिहिला गेला तेव्हा या प्रकारचे साधन नव्हते. म्हणून लेखकाने या ठिकाणी सांगितलेले आहे की जेव्हा लेखक आणि लेखकांचे भावंड घरीच असायचे तेव्हा आपल्या आजी त्यांना घराच्या बाहेर जाऊ देत नसो, तेव्हा हे सर्व भावंडे चिंचोक्या असतील, गजगा असेल, खापराच्या भिंगऱ्या असतील, जिबल्या, भोवरा, गोट्या असे खेळ खेळत बसायचे. बैठे खेळ खेळायचे. तर एवढंच नाही तर सरपणात पडलेले लाकूड काढायचं आणि त्याच्यापासून विठ्ठू दांडू बनवायचं, विठ्ठू दांडू खेळायचा. त्याचबरोबर भोवरासुद्धा बनवायचा, भिंगऱ्या बनवायच्या आणि या प्रकारचे वेगवेगळे खेळ ते खेळत असत. त्याचबरोबर ज्वारीच्या ताटाच्या बैलगाड्या बनवायच्या. तालमीतली लाल माती आणून बैल बनवायची. कधी गोल गोटे आणि ते घडत बसवायचे आणि त्यांच्या छान छान गोलगोट्या बनवायच्या. मग सगळ्यांचा डोळा चुकून हळूच चटके मारायची आणि गोट्या खेळायला जायचं. म्हणजे आजीची नजर असायची, परंतु सर्व आजीची आणि जे काही डाळजत बसलेल्या इतर महिला आहेत, गप्पा गोष्टी करत बसलेल्या आहेत, त्यांची नजर चुकून लेखक आणि लेखकांचे भावंड हळू चुटकी मारायची, पळ काढायची आणि बाहेर जाऊन गोट्या खेळायच्या. तिथंच कुरीचा डाव रंगायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही तो पोर माकडासारखं वडाच्या पारंब्यांना लोंबकळत राहायची, झोका खेळायची. या प्रकारचे जो आनंद आहे तो कुठं घेता येईल? एक ग्रामीण जीवनामध्ये घेता येईल. ग्रामीण जीवनामध्ये या प्रकारचे अनेक वृक्ष असतात, एक नैसर्गिक प्रदेश असतो, नैसर्गिक वातावरण असते आणि या नैसर्गिक वातावरणामध्ये खेळण्याची मजा लेखकाने सांगितलेली आहे. ते कशा पद्धतीने खेळ खेळायचे ते तर खेळ खेळताना प्रथमतः काय सांगितलेलं आहे की त्यांनी गोट्या खेळायचे आणि गोट्या खेळणं झाल्याच्या नंतर कुरघोडीचा खेळ रंगवत असेल. ज्या मुलांना खेळता येत नसो ते माकडासारखं वडांचे जे काही पारंब्या लोंबकळत असत ते लोंबलेल्या पारंब्याला लोंबकळत राहायचे, झोके खेळायचे आणि उतरताना पारंब्याच्या शेंड्यांना फुटलेली पिवळी पालवी सेव म्हणून खायची. ज्या पद्धतीने शेवचा पिवळा रंग असतो त्या पद्धतीने त्या पालवीलाही पिवळा रंग असायचा. त्यामुळे शेव म्हणून शिनी खायचे. देवळात जायचं, घंटी वाजून म्हाताऱ्यांची झोपमोड करायची. अनेक म्हातारे लोक काय करतात, झोपण्यासाठी मंदिरात येऊन कारण दिवसभरामध्ये उन्हाळ्याच्या दिवसभरामध्ये त्यांनाही इतर काही करमणुकीचे साधन नसतात, तेव्हा ते देऊळ आहे त्या ठिकाणी येऊन बसत असतात आणि बसल्या त्यांना झोप लागायची. परंतु ही खोडकर मुलं लेखकांचे भावंड आणि त्यांचे इतर काही मित्र ते काय करायचे की खेळ खेळणं झाल्याच्या नंतर देवळात जायची आणि जोरात घंटी वाजायची. जे म्हातारे व्यक्ती त्या ठिकाणी झोपलेले असायचे त्यांची झोप मूड करायची. एखाद्या भर दुपारी मग तिथूनच मोर्चा विहिरीकडे वळवायचा. मनसोक्त पोहायचं. कारण ही पोहण्याची मजा ही ग्रामीण भागामध्येच घेता येईल. आज शहरी भागामध्ये स्विमिंग पूल आहेत, परंतु याचा आनंद प्रत्येक विद्यार्थ्यांना घेता येणार नाही. परंतु ग्रामीण जीवनाशी संबंधित असणाऱ्या माझे विद्यार्थी मित्र याचा आनंद घेत असतील आणि लेखक पण या पद्धतीनंच आनंद घ्यायचे. असंच
त्यांचा गोट्या खेळण्याचा खेळ संपला की ते काय करायचे, कुरघोडीचा खेळ खेळायचा. ते झाल्याच्या नंतर त्यांचा मोर्चा वळायचं कुठं, मंदिराकडं. आणि मंदिरात जाऊन शनी जोरात घंटा वाजवायची. त्यामुळे झोपी गेलेली म्हातारे लोक उठले पाहिजे, त्यांची झोप मोड झाली पाहिजे. या प्रकारची खोडकर वृत्ती लेखकांची होती. आणि कारण आजीची वचक असायची, परंतु आजीची नजर चुकून शनी हे बाहेर पडलेले आहेत. आजीची नजर चुकून बाहेर पडलेले आहेत आणि बाहेर पडून शनी मनसोक्त खेळत आहेत. आणि मनसोक्त खेळता खेळता ते पोहायला सुद्धा गेलेले आहेत. आणि पोहायला गेल्याच्या नंतर पोहताना शिवना पाणीचा पण खेळ खेळायचा. मटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लावायची. कंटाळा आला की ओल्या अंगाने तिथंच मातीवर लोळत पडायचं. चटके बसायला लागली की पुन्हा पाण्यात उडवा. थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. जसं आजीची नजर चुकून शनी गेलेले आहेत आणि मनसोक्त खेळून भूक जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत खेळायचं. आणि त्यानंतर खेळ थांबला की घरी यायचं आणि खेळून थकल्यामुळं जी काही भूक लागायची तेव्हा भाकरीवर ताव मारायचा. लाल डोळे आणि पांढरे पडलेले अंग बघून आजीचं बोलणं खायचं. अशा सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारत होतं. गोफळ्या, चिंचा, मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या, बंधावरची बोर, चिंचांचा तोर, उंबर, ढाळ, काठाड्यावर भाजलेली कणस, गहू, ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तांबडी शेणा, कलगण, सेंदाळ, करडीची पात्राची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताट, कवळ, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्याची उकड, हुलग्याचा माडक, असा सगळा रानमेवा पोटात जात होता. आम्ही वाढत होतो. हे सर्व करता वाढत होतो. आणि यामध्ये खऱ्या अर्थाने लेखकाने ग्रामीण भागातील सर्वच गोष्टींची या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. जसं की दुपारच्या वातावरणामध्ये लेखक कशा पद्धतीने आजीची नजर चुकून शनी बाहेर जात असेत आणि बाहेर जाऊन ते वेगवेगळे खेळ खेळत असे त्यांचंही वर्णन केलेलं आहे. आजीचा कटाक्ष असायचा. आजी त्यांना बाहेर जाऊ देत नसे तरी पण आजी त्यांची नजर चुकवत असे. आणि नजर चुकवल्यामुळे ते चुकूनशनी बाहेर पडल्यामुळे भरपूर खेळ खेळत असत. कधीकधी ती काय करायची की मध्ये बैठे खेळ खेळायची. कधीकधी बैठ्या खेळाऐवजी मुलं वेगवेगळ्या कल्पकृती करत असत. त्याचंही वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. एखाद्या वेळी सरपणातली लाकडे काढून विठ्ठूदांडू किंवा भोवरे तयार करीत बसत. भिंगऱ्या तयार करण्यासाठी घेतलेल्या लाकडांचा तुकडा दगडावर घासून त्याला गोलाकार देण्याचा मुले प्रयत्न करत. हे मोठे कष्टाचे काम असे. चुलीची काजळी लागून काळ्या कुळकुळीत बनलेल्या खापऱ्या पाठीवर घासून पाठीला काळा कुळकुळीत रंग द्यायचा. त्याचबरोबर बैलगाड्या बनवण्यासाठी ज्वारीची ताटे वापरीत. लाल माती आणून बैल बनवत. गोलाकाराचे गोटे जमवून हे सर्व बाजूने दगडावर घासून त्याचे छान गोल आकार देण्याचा प्रयत्न करत असत. अशा कल्पकृती लेखकाची भावंड खेळत असत. त्याचबरोबर या ठिकाणी ग्रामीण भागातील बऱ्याचशा खेळांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ग्रामीण संस्कृतीचं वर्णन लेखकाने या ठिकाणी केलेलं आहे. लेखक पुढं काय म्हटलेले आहेत की थकून घरी आल्याच्या नंतर काय केलं जायचं, जेवणावर म्हणजे भाकरीवर ताव मारला जायचा. खऱ्या अर्थाने दुपारच्या वेळी मुलं बैठे खेळ खेळायचे. परंतु अशी नजर चुकून शनी लेखकांची भावंडे बाहेरच्या मैदानावर जाऊन शनी गावभर खेळ खेळत असत. अशा पद्धतीने त्याचबरोबर पुढं लेखकांनी म्हटलेलं आहे की गावामध्ये कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोर, चिंचचा तोर,
उंबर, ढाळ, काठावरची भाजलेली कणस, गहू ज्वारीचा हुरडा या अनेक ग्रामीण भागाशी संबंधित असणारे, आजही ग्रामीण भागामध्ये मुबलक प्रमाणामध्ये मिळणारे या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. कारण हे शहरी भागामध्ये मित्रांनो ही ज्या गोष्टीचा उल्लेख लेखकाने या ठिकाणी केलेला आहे तो शहरी भागामध्ये मिळणारा नसतो. कारण ज्वारीची हिरवीगार ताट, त्याचबरोबर काठाड्यावर भाजलेली कणस, गहू ज्वारीचा हुरडा, बांधावरची बोर, कच्च्या कैऱ्या या प्रकारे लेखकाने मनसोक्त वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन ऐकून शनी कुणाही जे खाणारे शौकीन आहेत त्यांच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल. या पद्धतीचं वर्णन लेखकाने ग्रामीण भागातील वेगवेगळ्या पदार्थांचं केलेलं आहे. ज्वारीची हिरवीगार ताट, काय म्हटलेलं की मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोर, चिंचचा तोर, उंबर, ढाळ. ढाळ म्हणजे काय की काय ढाळ म्हणजे काय? ढाळ म्हणजे शेतावर जे काही हरभऱ्यांची लागवड केल्याच्या नंतर जे काही हरभरे जेव्हा मोठे होतो त्याला ढाळ म्हणतात आणि ती खाण्याची मजाच वेगळी. किंवा जे गहू आणि ज्वारीचा हुरडा या पद्धतीत ग्रामीण भागाचं वर्णन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर मांडक असा सगळा रानमेवा, लेखक जेव्हा लहानाचे मोठे होत असताना या सर्व गोष्टीचा अनुभव घेऊन शनी मोठे झालेले आहेत आणि पुन्हा पुन्हा एकत्र खेळ होतो. ढाळजत आजीच्या धाकात अभ्यास करत होतो आणि आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो. म्हणजे या सर्वाबरोबर खऱ्या अर्थाने आजीने इतर गोष्टी पण करून घेतलेल्या आहेत. ज्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी आजीचे आमच्यावर वचक असे, आजी सर्व गोष्टी करून घ्यायची. कारण आजीची वचक असल्यामुळे आम्ही अभ्यासालाही बसत असत आणि या सर्व गोष्टीमुळे आम्ही घडलेले आहोत. ग्रामीण भागामध्ये यापूर्वी खऱ्या अर्थाने या पाठाला यामध्ये आजी कुटुंबाचं आगळ हे नाव देणे बरोबर आहे का असाही प्रश्न येऊ शकतो. किंवा पाठात चित्रित झालेले एकत्र कुटुंब पद्धतीचे वर्णन तुमच्या शब्दात सांगा असाही प्रश्न येऊ शकतो. तर यामधला कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार याबद्दल उत्तर असं होऊ शकते. प्रस्तुत पाठ आजी कुटुंबाचा आगळ लिखित महेंद्र कदम यांनी आगळ या ग्रामीण जीवनाचे चित्रण करणाऱ्या कादंबरीतून ग्रामीण भागामध्ये असलेल्या एकत्र कुटुंब पद्धतीत सर्व सदस्य एकमेकाशी घट्ट बांधलेले असतात याचे वर्णन केलेले आहे. प्रस्तुत पाठात लेखकाने मागील पिढीचे चित्रण केलेले आहे. ते म्हणतात की आजीचे कुटुंब एकत्र कुटुंब पद्धत होते आणि आजी ही त्या कुटुंबाची प्रमुख होती. कुटुंबातील सर्व सदस्यावर आजीचीच सत्ता चालत असे आणि त्या सदस्याने कोणती कामे केव्हा आणि कधी करावीत हे आजी ठरवत असे. त्यामुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा आणि सुरळीतपणा येत असे. याचा कुटुंबाला फायदा होत असे. परंतु या पद्धतीमुळे कोणत्याही सदस्यांना कोणतेही स्वातंत्र्य राहत नसे. स्वातंत्र्याबद्दल सांगायचे झाले तर आजीच्या सुनांना साधा चहासुद्धा करून पिण्याची मोकळीक नव्हती. म्हणजे कोणत्याही सदस्याला हौसमौज करण्याची परवानगी नव्हती. याचाच अर्थ कुटुंबातल्या सदस्यांना जीवनात येणाऱ्या लहान सहान आनंदाचा सुद्धा स्वाद घेता येत नसे. त्यात या स्त्रियांना तर संपूर्ण पारतंत्र्यात राहावे लागत असे. की वागणूक लोकशाहीत न शोभणारी आहे. त्यामुळे आधुनिक काळात एकंदरीत एकत्र कुटुंब पद्धती अंशतः लोप पावत गेलेली आहे.
त्यानंतर दुसरा एक प्रश्न होऊ शकतो की पाठात ह्या जो पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा. ग्रामीण भागातील याचं उत्तर असं होऊ शकते की ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भली मोठी मजबूत भिंत बांधली जायची. भिंतीत एक मजबूत दार असे, त्या कड्या कोयटे असतच, शिवाय एक भली भक्कम आगळ बसवलेली असे. एकदा काही आगळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे. घरातील कुणी बाहेर जाऊ शकत नसे किंवा कुणी बाहेरून आत येऊ शकत नसे. घरावर कुणाचाही हल्ला होणे शक्य नसे. यावर घर पूर्णपणे सुरक्षित होई. म्हणून ग्रामीण जीवनामध्ये या आगळीला एक महत्त्वपूर्ण स्थान लावलेले आहे. या पाठाच्या आधारे लेखकाने महेंद्र कदम याने पाठाच्या शीर्षकावरून असे दिसते की कुटुंबातील आजी त्या कुटुंबाची एक प्रकारे आगळच होती. तिच्या ज्याप्रमाणे आगळ हे त्या दरवाजाचा एक मजबूत आधार होता, त्याचप्रमाणे आजी ही त्या कुटुंबाचा एक प्रमुख आधार होता. तिच्या दारामुळे कुटुंबाचं सर्व व्यवहार सुरळीत चालत असत. तिच्या दबदब्यामुळे, तिच्या धाकामुळे सर्व सदस्य सुरळीत चालत असत. कुटुंबाला आपोआपच पूर्ण संरक्षण लाभायचं. घराची आगळ लावल्यावर आपल्या माणसांना बाहेर जाता येत नसे, म्हणजे त्यांच्यावर बंधने येत. त्याचप्रमाणे आजीच्या नियंत्रणामुळे कुटुंबातील व्यक्तीवर बंधने येत. या बंधनाचा एक चांगलाही फायदा होत असे. हे लोकशाहीच्या विरुद्ध आहे, परंतु याचा चांगलाही फायदा होता. कुटुंबातील कोणीही गैरवर्तन करू शकणार नाही. त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलमडून पडत नसत. कुटुंबाला अंतर्गत व बाह्य असे दोन्ही अंगाने संरक्षण मिळत असे. म्हणून आजी कुटुंबाचं आगळ हे या पाठाला दिलेलं शीर्षक हे समर्पक आहे, योग्य आहे. या पाठामधून अशा पद्धतीने ग्रामीण जीवनाचे वर्णन केलेले आहे. लेखक महेंद्र कदम यांनी हा पाठ आगळ या कादंबरीतून घेतलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.